नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 21 मे ते 28 मे या दरम्यान पाऊस हा मुंबई, कोकण, गोवा, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे तसेच नाशिक या भागामध्येच फक्त पाऊस पडणार आहे. आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये फक्त धाराशिव, तुळजापूर या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता खूप कमी राहणार आहे 28 मेपर्यंत. तर शेतकरी हे IMD मॉडेलचा अंदाज आहे. आणि 28 मे ते 4 जून या दरम्यान पावसाचे प्रमाण हे जास्त वाढणार आहे. तर शेतकरी मित्र, 28 मे ते 4 जून या दरम्यान पाऊस हा सरासरी पूर्ण महाराष्ट्रात पाऊस दाखल होणार आहे 28 मे ते 4 जून या दरम्यान. परंतु पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे, कारण मराठवाड्यामध्ये 28 मे ते 4 जून या दरम्यान फक्त 5 ते 10 मिली पाऊस पडणार आहे. आणि विदर्भात हा पाऊस देखील फक्त चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्येच फक्त जोरदार पाऊस राहील. आणि इतर जिल्ह्यांमध्ये 5 मिलीच्या आसपास पाऊस राहण्याची शक्यता आहे. 1 ते 5 मिली असा पाऊस राहील. आणि तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहील. तसेच मुंबई, कोकण, गोवा या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण जास्त राहील. तसेच सोलापूर, लातूर या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण थोडे चांगले राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, हा 4 जूनपर्यंतचा अंदाज आहे. तसेच 4 जून ते 11 जून या दरम्यान परत या 8 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये 5 ते 10 मिलीचा पाऊस राहील. तसेच मुंबई, कोकण, गोवा, नाशिक, पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये पाऊस हा 10 ते 20 मिलीच्या आसपास राहणार आहे. म्हणजे तिकडं पाऊस हा 4 जून ते 11 जून या दरम्यान चांगला पाऊस राहणार आहे. म्हणजे मृग नक्षत्रात मुंबई, कोकण, गोवा, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहील. तसेच विदर्भामध्ये देखील पाहिलं असता चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भाग या भागामध्ये पाऊस हा चांगला राहील. 10 ते 20 मिलीच्या पाऊस राहणार आहे. आणि मराठवाडा तसेच जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये पावसाचं प्रमाण 5 ते 10 मिली राहील 4 जून ते 11 जून या दरम्यान. त्यामुळे पाऊस हा पेरणीयोग्य पाऊस पडण्याची खूप कमी शक्यता आहे. पाऊस हा येत राहणार आहे, परंतु पाऊस हा 4 जून ते 11 जून या दरम्यान पावसाचे प्रमाण हे अल्प दाखवत आहे. तसेच शेतकरी मित्र, 11 जून ते 18 जून या दरम्यान पाऊस हा चांगला जोरदार पडण्याची शक्यता आहे. 11 जून ते 18 जून या दरम्यान पाऊस विदर्भ साईडला 20 ते 30 मिलीच्या पाऊस राहील. तसेच मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, जालना या भागामध्ये देखील पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहील. तसेच मुंबई, कोकण, गोवा तसेच नाशिक या भागामध्ये देखील हा पाऊस चांगला जोरदार राहील. आणि कोल्हापूरला देखील हा पाऊस जोरदार राहील. पण सरासरी पाहिला असता 8 जून ते 11 जून या दरम्यान मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी महाराष्ट्रात एकदम मान्सूनचा पाऊस सुरू होईल. तर शेतकरी मित्र, परंतु हा पाऊस जरा कमजोर काही भागामध्ये राहणार आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये कमजोर राहील. तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील हा पाऊस थोडा काही जिल्ह्यामध्ये कमजोर राहील. परंतु विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस जोरदार राहील. हा पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि काही जिल्ह्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस होणार नाही 11 जून ते 18 जून या दरम्यान. तरी शेतकरी मित्र, सध्या पावसाचे प्रमाण हे थोडे अल्प दाखवत आहे. त्यामुळं काही भागात पाऊस हा कमजोर राहण्याची शक्यता आहे आणि काही भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.